वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज नागरिकांच्या समस्या निवारणार्थ वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये जनता दरबार पार पडलाय। या जनता दरबारामध्ये पावसाच्या स्थितीची माहिती घेत मंत्री गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याबरोबर पावसाच्या सद्यस्थितीबाबत दूरध्वनीवरून माहिती घेत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत। ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागांमध्ये महापालिका आणि पोलीस यंत्रणेनं बारीक लक्ष ठेवून दुर्घटना टाळण्यासाठी दक्ष राहावे, प्रत्येक विभागामध्ये गस्त वाढवावी आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना वनमंत्री नाईक यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिल्यात। आज पण धोधो पाऊस आणि उद्या पण रेड अलर्ट सांगितले। तर नाही आता पोलीस मी सीपी साहेबांशी सुद्धा बोलतोय, ऐकला का? आपली यंत्रणा अलर्ट ठेवा, कसं झालं का? आणि ऑब्झर्व काही अधिकाऱ्यांना जरा हायटेड गाड्या देऊन सगळ्या म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये जरा फिरायला सांगा। ओके ओके। सीपी साहेब गणेश नाईक बोलतोय। हे बघा, आज पाऊस जोरदार आहे आणि उद्याचे पण रेड अलर्ट आहे। आपल्या सगळ्या पोलिसांना सांगा म्हणजे गस्त घालत ठेवा वॉर्डमध्ये, कुठे 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 म्हणजे ढासळणारी भिंत कुठे म्हणजे, आणि आम्ही तर 24 तास ऑन ड्युटी आहोत। ओके, ते पण माझ्या मित्रांना रात्री पण सांगितलं होतं आणि आज सकाळपासून कारण रात्रभर संततधार आहे आणि आता येता पुढचे काही तास पण हेवी रेंज आहे, त्यामुळे मी सांगितलं दादा आज मीटिंग घेऊन पण सांगितलं सर। माननीय महापालिका आयुक्त महोदयांशी माझं बोलणं झालं, त्यांनी शाळा आज पण बंद केल्या आणि उद्या पण बंद म्हणजे होणार उद्या, ऐकला का? आणि महापालिकेच्या यंत्रणा सुद्धा एकूण अलर्ट आहे। तर फक्त आपल्याशी माझं बोलणं होणं गरजेचं होतं आणि ते ओके ओके। नमस्ते नमस्ते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।